हॅलो, नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण नवीन टॉपिक करणार जो अत्यंत महत्त्वाचा, सोपा आहे परंतु आपल्या केमिस्ट्री विषयाबाबत खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. रेग्युलर आपल्या या वर्गांमध्ये तो येत असतो. तर हे बेसिक्स आज आपण क्लिअर करूया. तर टॉपिक कोणता आहे आजचा आपला? ऍसिड्स, बेसेस अँड इंडिकेटर्स. ओके, तर ऍसिड्स म्हणजे कोणते पदार्थ असतात, बेस म्हणजे कोणते पदार्थ असतात, इंडिकेटर्स काय काम करतात किंवा इंडिकेटर्स म्हणजे असते काय, हे आपण सविस्तर आपल्या आजच्या या टॉपिक मध्ये समजून घेऊयात. तर इथे आपल्याला काही फोटोज दिसतात, बघून घ्या फक्त, सध्या काही लोड नाही घ्यायचा. इथे आपल्याला लेमन दिसतंय, इथे साबण दिसतंय, त्याच्यानंतर इथे टर्मरिक म्हणजे हळद दिसतंय. तर याचा काय संबंध आहे ऍसिड, बेस आणि इंडिकेटर सोबत, हे आपण आज सविस्तर जाणून घेऊया. टॉपिक मजेदार होणार आहे, तर लक्ष द्या. वॉर्मअप क्वेश्चन. वॉर्मअप क्वेश्चन जे रेग्युलर आपण बघतो, व्हाय डज लेमन टेस्ट सोअर, की आपल्याला निंबाचा जो काही स्वाद आहे तो आंबटच का येतो. नंतर व्हाय डज सोप फील स्लिपरी, त्याच्यानंतर जे काही साबण वगैरे आहे ते स्लिप का होते आपल्या हातामधून, तर ते इतकं मुलायम का असते. किंवा हाऊ कॅन वी टेस्ट अननोन सबस्टान्सेस, किंवा आपण इथे थोडस स्पेलिंग चुकलेलं आहे, TASTE म्हणजे चव घेणे. तर जे काही अननोन सबस्टान्सेस आहेत त्यांची चव कशी वेगवेगळी आपल्याला लागते, हे काही प्रश्न आहेत रेग्युलर, ते आपण याच्यामध्ये सगळं सविस्तर शिकून घेऊया. नंतर व्हॉट आर ऍसिड्स, सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकूया की ऍसिड्स म्हणजे कोणते पदार्थ असतात, ऍसिड्स म्हणजे काय. तर ऍसिड्स आर सबस्टान्सेस विथ सोअर टेस्ट. आपल्याला थोडस बेसिक आहेत हे जे स्लाइड्स आहेत त्या हिशोबाने. ऍसिड्स म्हणजे कोणत्या गोष्टी, ज्या गोष्टी चवीने कशा असतात, सोअर असतात. सोअर म्हणजे आंबट असतात. तर ज्या गोष्टी आपल्या खाण्यापिण्यामधील आहेत, ज्या आंबट आहेत, त्या गोष्टींमध्ये 100% कोणता पदार्थ असतो किंवा त्या गोष्टी कशा असतात, ऍसिडिक असतात, किंवा आपण त्यांना ऍसिड्स असं म्हणू शकतो. तर इथे काही उदाहरणं आहेत, जसे की लेमन, व्हिनेगार किंवा संत्रा, ह्या सगळ्या गोष्टी आंबूस असतात, आंबट असतात. तर याच्या मागे रिझन काय आहे, कारण की याच्यामध्ये ऍसिडिक कंटेंट आहे, ऍसिड आहेत. ओके, सोअर टेस्ट ऍसिड. तर सोअर टेस्ट कोणाची असते, ऍसिडची असते. आपण एक टेक्निक लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट बघूया, व्हॉट आर बेसेस. तर बेसेस काय असतात, तर बेसेस पण विशिष्ट प्रकारचे असे पदार्थ असतात ज्यांची टेस्ट कशी असते, बिटर म्हणजे आपण म्हणू तुरट, किंवा आपण त्याला कडसर, कडू म्हणू. तर अशी चव कोणाची असते, बेसेसची असते. आणि त्यांचा टच कसा असतो, सोपी. सोपी म्हणजे सटकणारा, एकदम सॉफ्ट असा त्याचा टच असतो. मग साबण झालं, त्याच्यानंतर आपण ह्या काही पावडर युक्त गोष्टी बघितल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, बेसमध्ये आपण मोडू शकतो. ओके, जसं खायचा सोडा वगैरे आपल्या बेसचे उदाहरणं आहेत. मग बेसचे कोणते गुणधर्म आहेत, एक तर बेस बिटर असते चवीने, आणि दुसरं स्लिपरी असते. तर त्यांना काय म्हणतो आपण, बेस म्हणतो. ओके, नेक्स्ट डिफरन्स काय आहे ऍसिड आणि बेस मध्ये. तर आताच आपण बघितलं की ऍसिड, ऍसिड कसा असते, सोअर. बेस कसा असते, बिटर. आणि ऍसिड स्लिपरी जवळपास नसतात, परंतु त्या तुलनेत बेस कसे असतात, स्लिपरी म्हणजे सटकणारे असतात. ओके, नेक्स्ट बघा, इंडिकेटर्स काय असतात. आता काय विषय आहे की ऍसिड्स किंवा बेस, एखादी गोष्ट, कोणतं पण लिक्विड आपण जर घेतलं किंवा कोणता पण पदार्थ घेतला, आपण म्हणतो की हे पदार्थ ऍसिड आहे, किंवा मग आपण म्हणतो हा पदार्थ बेस आहे. तर दरवेळेस आपण चव तर घेऊन नाही बघणार. जसं की एक पॉइझन आहे, स्नेकचं विष आहे, आणि आपण टेस्ट करून बघणार आहे का की ते ऍसिड आहे का बेसिक आहे, किंवा मग आंबट लागलं म्हणजे ऍसिडिक आहे. आता ते विष आहे, ते आपण प्राशन करू शकतो का, नाही. पण मला चेक करायचं, वेगवेगळे बरेचसे केमिकल आहेत, मग जे आपल्याला चेक करायचे, ऍसिड आहे का बेस आहे. मग दरवेळेस आपण सोअर आहे का बिटर आहे या टेस्ट वरून ते आपण ठरवू शकत नाही. तेव्हा आपण कोणत्या गोष्टींचा वापर करतो, इंडिकेटर्सचा. कोणाचा, काही असे पदार्थ ज्यांच्यामुळे आपण जो आपला गिवन पदार्थ आहे तो ऍसिड आहे का बेस आहे हे आपल्याला क्लिअर होऊन जाते. तर हे करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, इंडिकेटर्सचा. मग इंडिकेटर्स काय आहेत, इंडिकेटर्स आर सबस्टान्सेस दॅट चेंज कलर यूज टू आयडेंटिफाय. तर इंडिकेटर्स असे सबस्टान्सेस आहेत जे स्वतःचा रंग बदलतात. कधी बदलतात, जेव्हा ते ऍसिड किंवा बेस मध्ये आपण टाकले की ते जे आपण इंडिकेटर्स त्या ऍसिड किंवा बेस युक्त पदार्थामध्ये टाकले की त्यांचा रंग काय होते,
चेंज होते आणि त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, इंडिकेटर्स म्हणतो. म्हणजे इंडिकेटर्स काय करतात, त्यांचा स्वतःचा कलर चेंज करतात ते सबस्टन्स. ओके, चालतंय. नेक्स्ट बघूया आता इंडिकेटरचा काय आहे विषय पूर्ण प्रकारे. तर इंडिकेटर्स किती प्रकारचे आहेत, 2 प्रकारचे. एक, निसर्गामध्येच काही अशा गोष्टी आहेत की ज्यांचा ऍसिड मध्ये किंवा बेस मध्ये टाकल्यावर कलर चेंज होतो, त्यांना आपण म्हणू नॅचरल इंडिकेटर्स. आणि काही आपण असे नवीन पदार्थ केमिस्ट्रीच्या सहाय्याने तयार केलेले आहेत की ज्याच्यामुळे ते रंग बदलतात ऍसिड किंवा बेस मध्ये टाकल्याच्या नंतर, आणि त्यांना आपण कोणते इंडिकेटर्स म्हणतो, आर्टिफिशियल, कारण की ते आपण तयार केलेले आहेत, मानवकृत आहेत. नंतर जस्ट मेन्शन तर आपल्याला थोडस काय घ्यायचंय, डिटेल मध्ये जायचं नाही आहे. नंतर बघा आता टर्मरिक इंडिकेटर. आता टर्मरिक कशामध्ये मोडते की हळद. हळद कसं इंडिकेटर आहे, मग नेचर मधूनच मिळते आपल्याला. मग याला आपण कोणते इंडिकेटर म्हणू शकतो, नॅचरल इंडिकेटर. बघा ऍसिड, ऍसिड मध्ये जर तुम्ही हळद टाकली, म्हणजे जो पदार्थ ऍसिडिक असेल, ज्या पदार्थामध्ये ऍसिड असेल, ज्या लिक्विड मध्ये ऍसिड असेल आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये जर हळद टाकली तर हळद येलोची येलोच राहते, म्हणजे त्याच्या कलर मध्ये कुठलाही चेंज होत नाही. परंतु आता आपण एक बेस पदार्थ घेतला आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, तर तिथे त्यामध्ये हळदीचा रंग किंवा तो लिक्विडचा कलर कोणता होते, रेड. जसं की इथे बघूया आपण की एक मी ऍसिड घेतला आणि त्याच्यामध्ये काय टाकलं, हळद टाकली, तर ती कलर आता येलोच आहे हळदीचा, म्हणजे येलोच कलर तिथे राहिला. आणि मी एक बेस पदार्थ घेतला आणि या बेस मध्ये टर्मरिक टाकली, हळद टाकली, तर त्यामध्ये कलर कोणता तयार झाला, रेड कलर तयार झाला. मग रेड कलर जर हळदीचा होत असेल तर बेस, आणि जर कलर तोच राहत असेल तर ऍसिड. असं सोपं लक्षात ठेवू शकतो आपण. तर सोप आणि टर्मरिक, हळद जे आपण करू शकतो घरी, की साबणाचं पाणी किंवा साबण त्याच्यामध्ये जर आपण हळद मिक्स केली तर कलर कोणता येईल, तिथे लाल कलर तयार होताना दिसेल. ओके, तर हे आपण एक्झाम्पल घरी ट्राय करू शकतो. नेक्स्ट, लिटमस पेपर. आता लिटमस पेपर इझिली अवेलेबल असतात आपल्या काही स्पोर्ट्स वगैरे सेंटर किंवा कोणत्या पण तुमच्या शाळेच्या लॅबमध्ये. तर तिथे लिटमस पेपर आपल्याला बघायला भेटतात. आणि लिटमस पेपर कोणकोणत्या प्रकारचे असतात, लिटमस पेपर 2 प्रकारचे असतात, ब्ल्यू लिटमस आणि एक रेड लिटमस पेपर. ओके, तर ब्ल्यू लिटमस पेपर आणि रेड म्हणजे कागद असतात, साधे स्ट्रीप असतात. तर ब्ल्यू कलरचा कागद म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपर आणि रेड कलरचा लिटमस पेपर, 2 वेगवेगळ्या प्रकारचे लिटमस पेपर असतात. लिटमस पासून ते बनलेले असतात, म्हणून लिटमस एक प्रकारचा प्लांट आहे, त्यापासून ते बनलेले कागद आहेत. तर त्या पदार्थाला आपण काय म्हणतो बघ, लिटमस पेपर. आता याच्यामध्ये काय मजा असते की सोप्या भाषेत आपण समजून घेऊ की मी एक पदार्थ घेतोय आणि हा पदार्थ सपोज ऍसिड आहे. कोणता आहे, ऍसिड आहे. आता मी एकदा या ऍसिड मध्ये, हे आपला ऍसिड आहे, आणि या ऍसिड मध्ये जर मी रेड लिटमस पेपर टाकला, कोणता, रेड, तर रेड लिटमस पेपर याच्यात टाकल्याच्या नंतर तो रेडच राहतो. परंतु ऍसिड मध्ये जर मी ब्ल्यू लिटमस पेपर टाकला, कोणता, ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर टाकला, तर तो लिटमस पेपर ब्ल्यूचं रूपांतर कोणत्या रंगामध्ये होईल, रेड मध्ये. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, ऍसिड मध्ये रेड लिटमस पेपर रेडच राहतो आणि ब्ल्यू लिटमस पेपर काय होतो, मात्र रेड होतो. अशा पदार्थाला काय म्हणतो आपण, ऍसिड. आणि नेक्स्ट जर आपण बघितलं की आता मी एक पदार्थ घेतला आणि तो पदार्थ सपोज मी म्हणतो तो पदार्थ काय आहे, बेस आहे. काय आहे, बेस आहे, बेसिक आहे. आणि या बेस मध्ये जर आता मी ब्ल्यू लिटमस पेपर टाकला, कोणता लिटमस पेपर टाकला, ब्ल्यू, तर तो ब्ल्यूच राहतो. कसा राहतो, ब्ल्यूच. परंतु या बेस मध्ये जर मी रेड लिटमस पेपर टाकला, कोणता लिटमस पेपर, रेड लिटमस पेपर, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते, ब्ल्यू मध्ये. कशामध्ये होते, ब्ल्यू मध्ये. म्हणजे बेस मध्ये काय व्हावं लागलं, रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतोय आणि ब्ल्यू लिटमस पेपर कसा राहतोय, ब्ल्यूच राहतोय. ओके, तर ही ओळख कोणाची झाली, बेसची. इथे बघू शकतो आपण ऍसिड मध्ये ब्ल्यू लिटमस पेपर टाकला की कोणता कलर बनला, आतमध्ये रेड बनला. आणि बेस मध्ये रेड लिटमस पेपर टाकला होता, तर आता त्याचं कन्व्हर्जन कोणत्या कलर मध्ये झालं, ब्ल्यू मध्ये. ओके, चालतंय. नेक्स्ट बघूया आपण रिअल लाईफ एक्झाम्पल की लेमन.
लेमन मध्ये कोणता पदार्थ आहे? सिट्रिक ऍसिड नावाचं ऍसिड असते लेमन मध्ये. तर लेमन काय आहे? एका प्रकारचं ऍसिड आहे. त्याच्यानंतर सोप. सोप स्लिपरी असते, चवीने बिटर पण असते. त्याची चव आपण कधी काही घेतलेली नाही, परंतु एखाद्या वेळेस साबणाचा फेस थोडासा आपल्या आंघोळीच्या वेळी वगैरे जर तोंडाला लागला असेल तर आपल्याला कळायला असते की सोप कसं आहे? बिटर असतं. तर तो काय झाला मग? बिटर आणि स्लिपरी म्हटलं की बेस. टूथपेस्ट पण काय आहे? बेस आहे. आलं लक्षात? चालते. नेक्स्ट, सेफ्टी नोट. डू नॉट टेस्ट अननोन सबस्टान्सेस. आपण सुरुवातीलाच म्हटलं की ऍसिड आणि बेस चेक करण्यासाठी कोणते पण सबस्टान्सेस चवच घेऊन बघत असतात का? नाही. तर ती गोष्ट टाळायची. यूज इंडिकेटर फॉर टेस्टिंग. इंडिकेटरचा वापर करून आपण काय करायचे? ते पदार्थ अलग अलग पद्धतीने टेस्ट करायचे, तपासायचे. म्हणजे तपासणी करायची की ते काय आहेत? बेस आहेत का ऍसिड आहेत. ओके. तर ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. नेक्स्ट, आपली ऍक्टिव्हिटी एक तुम्ही करू शकता की टर्मरिक म्हणजे हळद काय करायची? एका पेपरवर लावायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं? साबणाचं पाणी घ्यायचं. आता मला सांगा, साबणाचं पाणी म्हणजे काय असणार आहे? बेस पदार्थ. कसा पदार्थ? बेस. आणि आपण शिकलो की टर्मरिक मध्ये जर बेस मिक्स झालं तर कलर कोणता तयार होत असतो रे? रेड. ओके. करून बघसाल तुम्ही? नक्की करून बघा. ओके. तर हे कशामुळे झालं? त्या बेसिक प्रॉपर्टीमुळे. इम्पॉर्टंट पॉइंट्स काय शिकलो आज आपण? की ऍसिड्स कसे असतात टेस्टने? सोअर असतात. नेक्स्ट, बेसेस कसे असतात? बिटर आणि स्लिपरी असतात. आणि इंडिकेटर्स काय करतात? कलर चेंज करतात स्वतःचा आणि आपल्याला दर्शवतात की जो पदार्थ आहे तो ऍसिड आहे का बेस आहे. ओके. नेक्स्ट बघा, आज काय काय शिकलो मग आपण? ऍसिड म्हणजे काय? तर जे पदार्थ सोअर असतात वगैरे ते गुणधर्म काय असतात? ऍसिड. ज्याच्यामध्ये लिटमस पेपर ब्ल्यूचा काय होतो? रेड होतो. नंतर एक एक्झाम्पल बेसचं, तर सोप वगैरे. तर हे एक्झाम्पल. नंतर इंडिकेटर काय असतात? असे पदार्थ ज्यांच्या सहाय्याने आपण काय करतो? ऍसिड एका बेस आहे हे टेस्ट करतो. नंतर व्हॉट हॅपन टू टर्मरिक इन बेस? बरोबर आहे. तर कलर काय होतो टर्मरिकचा? रेड मध्ये कन्व्हर्ट होतो. तर फन क्वेश्चन, व्हाय डू वी अप्लाय टूथपेस्ट ऑन इन्सेक्ट बाईट? याचं उत्तर तुम्ही शोधा. चला, मीच उत्तर सांगतो तुम्हाला की एखादा किडा चावल्याच्या नंतर आपल्याला जेव्हा आग होत असते तेव्हा टूथपेस्ट अप्लाय करण्याची एक पद्धत आहे का? कारण की जेव्हा एखादा किडा चावतो तेव्हा ती जी आपल्याला खाज येत असते, चुनचुन करत असते, तर ते कशामुळे? कारण की तिथे फॉर्मिक ऍसिड सारखे ऍसिड त्या दंशामधून आपल्या शरीरामध्ये गेलेले असतात आणि ते ऍसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी तिथे आपण काय अप्लाय करतो? बेस. का? कारण की ऍसिड आणि बेस हे एकमेकांचे विरोधक असतात. तर त्या ऍसिडचा परिणाम कमी करण्यासाठी तिथे आपण काय अप्लाय करतो? बेस. कशाच्या द्वारे? टूथपेस्टच्या द्वारे. म्हणून आपण टूथपेस्ट तिथे लावत असतो, अप्लाय करत असतो. तर आज काय शिकलो आपण? ऍसिड्स, बेस आणि इंडिकेटर्स काय असतात सोप्या भाषेमध्ये आपण सविस्तर शिकलो. नेक्स्ट आपण अजून एक महत्वाचा टॉपिक शिकणार आहे, मेटल्स आणि नॉन मेटल्स, जो रेग्युलर महत्वाचा असतो. नेक्स्ट, की आज काय साध्य झालं मग आपल्याला? की केमिस्ट्री कशी आहे? कलरफुल आहे. आज आपण इंडिकेटर्सच्या सहाय्याने कसे रंग बदलले जातात हे आपण थोडस कलरफुल केमिस्ट्री आज शिकलेलो आहोत. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय बाय.